मित्रांनो नमस्कार. कमळ या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र बंड्या, निंगी आणि कमळी तिघे जण गप्पा मारत बसलेले असतात. तर त्यावेळी बंड्या म्हणू लागतो की कमळे, तुला जे हवं आहे ना ते मला माग, मी काहीही करीन, कुठेही काम करीन, पण मी तुला हवे असणाऱ्या प्रत्येक गोष्टी आणून देईल. तर त्यावेळी कमळीला खूप आनंद होत असतो. त्यानंतर मग कमळीचं लक्ष बंड्याच्या चेहऱ्यावर जातं, कारण की अनिकाने आणि तिच्या फ्रेंडनं बंड्याला ना खूप मारलेलं असतं, कारण की चक्क त्याच्या हाताचे बोटं बंड्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले असतात. तर त्यावेळी कमळी म्हणू लागते की बंड्या, खरं सांग, तुझ्या चेहऱ्यावर हे हाताचे बोटं कसं काय उमटले, काय झालंय? तर त्यावेळी बंड्या म्हणतो, काही नाही झालं, मला कुठे काय झालंय. बंड्या मात्र सांगत नसतो. तर त्यावेळी निंगी मात्र डायरेक्टली बंड्याच्या तोंडाला हात लावते. तेव्हा बंड्याचा चेहरा ना थोडासा दुखतो. तर त्यावेळी आता निंगी म्हणू लागते, बंड्या तू आता खरं खरं सांग बरं का, नाहीतर मी ना आता तुला खरंच खूप मारीन बरं का. आणि मग त्यानंतर बंड्या जो काही कॉलेजमध्ये घडलेला प्रकार असतो तो कमळे आणि निंगीला सांगू लागतो. तर बंड्याने मात्र निका आणि तिच्या काही फ्रेंड्स, इतर मेंबर म्हणजे कॉलेजचे सगळे काही स्टुडंट असतात ना, त्यांना बंड्या सांगू लागतो की ज्यांनी ऑर्डर पहिली दिली आहे ना त्यालाच मात्र पहिली सर्व्हिस मिळणार आहे. तर त्यावेळी अनिका मात्र ऐकायला तयारच नसते. ती म्हणू लागते, पहिली सर्व्हिस तर मला हवी आहे, कारण की मी ऑर्डर जेव्हा द्यायची ना तेव्हा मी देईल. तर त्यावेळी बंड्या मात्र ऐकत नसतो. बंड्या म्हणू लागतो की मी आता एकदा नाही, मी 1000 वेळेस सांगतो की ज्याची ना पहिली ऑर्डर राहील त्याला सर्व्हिस दिली जाईल. तर अनिका म्हणू लागते, याला ना सोप्या भाषेत सांगितलेलं कळत नाही, याच्याकडनं मला चांगलंच जरा बघावं लागतं. तर एका साईडनं अनिकाची दुसरी फ्रेंड उभी राहते, तर एका साईडनं अनिका उभी राहते. तर त्यावेळी अनिका मात्र डायरेक्टली बंड्याच्या कानाखाली वाजून देते. तर तिची फ्रेंड मात्र जेव्हा बंड्या तिच्याकडे जातो तेव्हा मात्र तिची फ्रेंड आणि अनिका मात्र दोघी मिळून बंड्याची ना खूपच धुलाई करतात. बंड्याचा चक्क चेहरा सुजलेला असतो आणि त्यांच्या हाताचे ठसे चक्क बंड्याच्या तोंडावर उमटलेले असतात. तर त्यावेळी जेव्हा बंड्यानी मात्र कमळीला आणि निंगीला सांगितलेलं असतं तेव्हा तर कमळीला तर कळत नसतं आता काय करायची. ही बावळट मुलगी ह्या थराला पण जाऊ शकते, आता तर हिला मी सोडणारच नाही. तर त्यावेळी निंगी म्हणू लागते, बघ कमळे, या माकडीनीची ना मया करायच्या लायकीची मुलगीच नाही ती. बघ ना ग, आपल्या बंड्याच्या कानाखाली किती लावून दिल्या, त्याचा चेहरा सुजलाय, तिला थोडीशी पण लाज वाटत नाही का ग. तर त्यावेळी निंगी म्हणू लागते, आता कमळे, या माकडीनीला ना आपल्याला सोडायचंच नाही, हिला ना हिची अक्कल आपल्याला आता दाखवून द्यायचीच आहे. तर त्यावेळी बंड्या म्हणू लागतो, जाऊ द्या, जे झाले ते विसरून जा. पण निंगी आणि कमळी मात्र काही ऐकायला तयारच नसतं, कारण की त्यांना ना आता अनिकाचा खूप राग आलेला असतो. आता कमळी तर मात्र काय करीन याचा तर विचारच नाही. कमळी मात्र सगळं काही व्यवस्थितपणे करते, पण मग समोरच्याला चांगलाच धडा शिकवते. तर त्यावेळी आता मला तर वाटतंय कमळी डायरेक्ट अन्नपूर्णा मॅडमला सांगून देईन, मात्र परत एकदा त्या अनिकाचा प्लॅन फ्लॉप होऊन जाईल, कारण की ती प्रत्येक वेळेस समोर करते ना, तिचा प्रत्येक एकदा अभिमान केला जाईल. तर आता निंगी तर निंगीचं असं असते की त्या माकडीला मी आता जाऊन हाणते, पण त्यावेळी कमळी निंगीची समजूत काढते. म्हणू लागते, निंगे असं डायरेक्ट नाही करता येत, सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणेच हँडल करावे लागतात. तर मित्रांनो, उद्याच्या भागात काय होतं बघूया. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.